श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो. आज मी बाजरीची खिचडी करणार आहे. चला मग रेसिपी बघूया. बघा, अर्धा किलो बाजरी स्वच्छ धुवून मिक्सरला थोडी जाडसर करून घेतलेली आहे. आणि इकडे पण एक वाटी बाजरी मी असे 2-3 तास भिजून घेतलेली. अख्खी बाजरी असल्यामुळे जास्त वेळ भिजून घेतली आहे. परत इकडे मी थोडेसे खिचडीमध्ये टाकण्यासाठी हरभरे, चवळी आणि पिवळे वाटाणे ते पण रात्री भिजत टाकले होते. चला मग अगोदर आपण थोडंसं कुकर गरम झालं की तेल घालूया. थोडेसे जिरे घातले. असे 2-3 तांबे पाणी घालणार आहे मी. अगोदर थोडं टाकलं होतं, नंतर असं 2-3 तांबे पाणी घालून घेणार आहे. समजा 2.5 तांबे पाणी घातले मी. नंतर पण टाकणार आहेत आपण. हळद घालूया थोडी आणि चवीनुसार मीठ घालूया. थोडंसंच मीठ घालायचे, परत पडणार आहे बरंच मीठ आपलं थोड्या वेळाने. आणि अर्धी वाटी मुगाची डाळ भिजून घेतलेली ती पण. पाण्याला छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण बाजरीची कणी, अख्खी बाजरी, सगळं साहित्य टाकून घेणार आहे. बघा, अशी बाजरी चमच्याने काढून घ्यायची. पाणी नाही घ्यायचं. जे पाणी राहिले असेल ते तसंच राहू देऊ. कणी काढून घेऊया. आणि अख्खी बाजरी पण भिजत घातली होती, ती पण टाकून घेऊया. म्हणजे बाकीचे साहित्य भिजत घालून घेतले. हरभरे, चवळी, वाटाणे, पिवळे वाटाणे पण टाकलेत मी. बघा, छान भरपूर पातळ झालेले आता सध्याच्याला, पण नंतर खूप पाणी कमी पडणार आहे त्याला. जी मुगाची डाळ भिजत घातली होती ती पण टाकून घेऊया. आता 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या, 4 ते 5 कुकरमध्ये. कुकर थोडंसं थंड झालेलं आहे. बघा किती पाणी घातलं होतं आणि किती पाणी आटलं. छान मस्त शिजले गेली, मऊ झालेली कणी. इकडं फोडणीची तयारी करूया. थोडं तेल टाकूया फोडणीपुरतं. जिरी मोहरी घालूया. जिरी मोहरी चांगली तडतडली की थोडीशी दालचिनी घातली मी आणि लवंग, मिरे, तेजपात आणि लाल मोठ्या मिरची. कांदा घेतला, टमाटे घेतले, बटाटे, कोथिंबीर, गाजर, अद्रक लसूणचा वाटून घेतलेली. त्याला कांदा टाकून छान परतून घेऊया. अद्रक लसूण ठेचून घेतलेले ते खलबत्त्यामध्ये ते पण टाकून घ्यायचं. तुमच्याकडे ग्रेव्ही असेल ग्रेव्ही टाकली तरी चालतं. गाजर पण घातले मी. बटाटे बारीक चिरून घेतलेले. सगळं साहित्य छान परतून घ्यायचं मऊ होईपर्यंत. थोडंसं मीठ परत घातलं मी. असं एकदम मीठ घालणार नाही मी, थोडं मीठ घालणार आहे आणि थोडासा कढीपत्ता घातला. सगळं साहित्य छान परतून घेऊया. एक टोमॅटो घेतलेलं होतं, ते बारीक चिरून ते पण घालून घेऊया. आणि थोडेसे हिरवे वाटाणे पण आहेत ताजे, ते पण टाकलेले थोडेसे. त्याला ते पण परतून घेऊया. थोडीशी हळद घातली मी. परत लाल तिखट घालूया थोडंसं. 2 चमचे असेल साधारण छोट्या चमच्याने.
कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धना पावडर, सगळं साहित्य परत तेलात छान मसाले परतून घ्यायचे. बघा जास्त तेल पण लागत नाही आपल्या इथं. कोथिंबीर घातली थोडीशी. जी बाजरी शिजून घेतलेली खिचडी आपण त्यामध्ये टाकून सगळ्या मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊया. बघा छान. आपल्याला गरम पाणी पण घालायचे कारण आपल्याला मऊ लुसलुसीत करायची पातळ. छान 2-4 उकळ्या पण आणायच्यात त्याला. बघा छान शिजते आपली, पातळ पण झालेली आहे. आणि अजून परत थोडंसं मीठ घालूया. बघा मी एकदम मीठ घातलेलं नाही, थोडं थोडं घातलेलं आहे मीठ. आणि बारीक चिरून कोथिंबीर घातलेली. बघा मस्त तयार झालेली आहे आपली इकडे बाजरीची खिचडी. वरून आपल्याला तडका तयार करायचा आहे. छान शिजली गेली आहे. बघा लसूण जिरे मोहरी मस्त वरून तडका देऊया. असं तडका दिल्यामुळे चविष्ट पण लागते आणि खमंग वास येतो. कढीची काही रेसिपी दाखवलेली नाही मी, त्यासोबत कढी पण केलेली. बघा मग थंडी दिवसात मऊ लुसलुसीत गरमागरम बाजरीची खिचडी तयार आहे. नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते.